तर नमस्कार मंडळी, मी राज परदेशी आजच्या वाळे सर्वांचं स्वागत करतो आहे. तर आता पाठ बघून तुम्हाला समजलं असेल मी कुठं चाललो आहे. ते चाललो आता बाप्पाला हाणायला आपल्या घरी. आणि मामा आला आहे, मामाला भिंगरवरून बोलवलं आहे आपल्याला गाडी चालवते म्हणून. आता असं गणपती येण्याचं आस्ते आस्ते चालवायला लागेल, तर मग मामाला बोललं गाडी चालवायला. गाईस आलो आहे आपल्या कारखान्यात. आमच्या गावातच आहे भिंगारीमध्ये कारखाने, भरपूर ठिकाणी इथं गणपती जातात. आणि आपली मूर्ती इकडे आहे, तर आता ती काढतात आणि पाटावरती ठेवू त्याच्यानंतर निघू. कारण की आता भरपूर ट्रॅफिक लागलेली आहे आपल्या रस्त्याला उलव्याला जायला. आधी गणपतीची मूर्ती काढून घेतो. थोडासा कलर राहिलेला मूर्तीला करायचा तो करून घेतोय. वर्षित नको रो पूर्ण कर हो, धीर घे. पेमेंट गणपती बाप्पा मंगल मूर्ती मामा की जय. काय हायड्रोलिक्स काम नाही करत वाटतं. मागे गल्ला तुझा इकडे माझ्याकडे घे. आज जातो का? आज जातो कुठे भेटला ते कुठे दादा आधी ऑर्डर केलं तसा नशीब नशीब तुझं. नशीब नाही आलती बस मूर्ती पेंटिंग करून साईडला ठेवली ना. चल दे मला ऑनलाईन वाचतो. एवढी भारी मध्ये मी येणार झाले बघून मूर्ती घेतलेली आहे आणि मूर्ती झाली भरपूर मोठी. पाटावरती बसत नाही, पप्पा जाऊन घरी शिव्या घालणार आहेत. तर चला जाऊ आता मूर्ती घेऊन जाऊ, कारण की ट्रॅफिक भरपूर लागलेलं आहे. चला मग निघू. चला पण नेक्स्ट डे. तर गाईज रात्री मूर्ती घेऊन आलो. काहीतरी 12 वाजले कारण की ट्रॅफिक जाम होती. आणि पप्पाने जाम पार शिव्या घातल्या म्हणून रात्री काही व्हिडिओच काढली नाही. त्याच्यानंतर पूर्ण रातभर मग खरंच करत होतो. हे बघा, काल तर काहीच नव्हतं, फक्त कार्डबोर्ड लावलेले आणि इकडे फ्रेम भरून ठेवलेली. बाकी सर्व काल रात्री केलं आहे. आणि अजून रास पसारा बाकी आहे. इकडे आपली मूर्ती आहे, अजून भरपूर काय काम बाकी आहे. आणि आता मम्मी पप्पा सकाळी लवकरच गेलेत मार्केटला, कारण की आता उद्या गणपती आहेत. आणि आज सर्व सामान भरायला लागणार आहे, की एवढा दिवस दुकानामुळं काहीच सामान घेऊन भरता नाही भेटला. तर मग पप्पा मम्मी आज लवकरच गेलेत. आणि अजून बराच काय बाकी आहे, की बघा अजून काहीच झालेलं नाही. तर व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला दाखवतो पूर्ण कसं डेकोरेशन होणार आहे ते. आणि माझा अवतार पण जाम बेकार झालेला आहे, त्याच्यामुळं इथला थोडा आटपून घेतो. त्याच्यानंतर मग जाऊ केस वगैरे कापून वगैरे जरा अवतार नीट करतो. आणि चला व्हिडिओ लास्टपर्यंत बघत राहा आणि व्हिडिओची मजा घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता बऱ्याचशा कामानंतर एवढं झालेलं आहे. आणि आता आम्ही देवीची साडी बनवायला घेतली आहे. मला आलतो होत नाही, मांडी घालतायत ना झाडायला. मी तर दाखवून बोलत असतो. स्कूल आहे ना. अरे रातभर झोपलो नाही म्हणून अशी अवस्था आहे. मला अजून आजची रात्र पण काढायची आहे. मूर्ती बी सजा नाही काय ना रेसली. आता मी साडी बघ कशी मस्त नेसली. मी पण आता जाऊन झोपलेलो जाम बेकारचं कॉन्टी. आता उठून परत मूर्तीला डायमंड लावायला घेतलंय. A little longer than a few minutes later. तर मंडळी झाली आपली मूर्ती सजून
तुम्हाला ते आता पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवतो. आणि आपला मकर पण बघा, मकर पण रेडी झाला आहे. थोडाफार आता पडदे मारचे राहिलेत ते करतो. आता किती 4 वाजले, 4 वाजेपर्यंत करतो. जास्त नाही सजवली, थोडीफार फक्त मुकुड आणि सोंड सजवले. यंदा काही जास्त नव्हतं करायचं म्हणून टाईमच नव्हता, कारण की 2 दिवस पूर्ण जागरण झालं आहे माझा. आणि इकडं पसारा पण भरपूर आहे. सर्व आता आवरतो. आणि हा बघा आपलं डेकोरेशन यंदा सप्तशृंगी मातेचं केलं आहे. लास्ट इयर आपला एकविरायचा आणि महालक्ष्मी मातेचा होता. तर यंदा आपलं सप्तशृंगी मातेचं आहे. कसा दिसते तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आवडला तर कमेंटमध्ये सांगा मला कसं काय ते. तर सर्व आवरून घेतो आणि भेटतो तुम्हाला आता उद्याच्या ब्लॉगमध्ये. तेव्हापर्यंत जर तुम्हाला ब्लॉग आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि तुम्ही लास्टपर्यंत व्हायचं धन्यवाद. चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. राम राम.